नमस्कार मैत्रिणींनो, आपलं किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खमंग मूगडाळीचे वडे। चला तर मग आज एक नवीन पदार्थ शिकूयात। त्यासाठी आधी मी 2 वाटी ओले मूग घेतले आहेत। जर तुमच्याकडे ओले मूग नसतील तर तुम्ही अख्खे मूग घेऊ शकता। त्यासाठी ते 7 ते 8 तास भिजवून ठेवायचे आहेत। जर सालीचे मूग डाळ असेल तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता। ते साधारणतः 3 ते 4 तास आधी भिजवून ठेवावे लागतील। आता मी इकडे ओले मूग घेतले आहेत, तर सर्वप्रथम ते मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यायचे आहेत। त्यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण, आलं हे सगळं मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे। आणि हे सर्व डाळीच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यावर बारीक कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, हळद, चवीनुसार लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड, चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालून ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर लहान लहान आकाराचे वडे करून ते तेलात तळून मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत। गॅस अगदी बारीक किंवा अगदी मोठा पण नाही, पण मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। गॅस जर खूप मोठा केला तर वडे करपण्याची शक्यता आहे। त्यामुळे शक्यतो मध्यम आकाराच्या फ्लेमवर वडे तळायचे आहेत। असे हे आपले खमंग मूग वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। हे वडे तुम्ही सॉस, चटणी, दही कशासोबतही खाऊ शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा।